एक महत्त्वाची बातमी, देशमुखांनी बोलावलं म्हणून त्यांच्या घरी गेलो असं सांगितलेलं आहे समीत कदम यांचा देशमुखांवर पलटवार। देशमुखांनी बोलावलं म्हणून त्यांच्या घरी गेलो असं समीत कदमनं म्हटलेलं आहे। नेमकं समीत काय म्हणाला पाहूयात। तर समीत कदम यांना देशमुखांवर पलटवार केलेला आहे, त्यांनी भाष्य केलेलं आहे। देशमुखांनी बोलावलं म्हणून त्यांच्या घरी गेलो असल्याचं त्यांनी म्हटलंय। अनिल देशमुख साहेब अनिल देशमुख साहेब हे राज्याचे गृहमंत्री होते त्यावेळेला। त्यांना झेड+ दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती, त्यामुळे त्यांच्याकडे त्यांनी बोलवल्याशिवाय मी जाऊ शकत नव्हतो। त्यांनी बोलवल्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो। त्यावेळेला त्यांनी मला त्या ठिकाणी विनंती केली, या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा आणि त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्या ठिकाणी सांगून या माझ्या ज्या अडचणीत त्यात काय मदत होत असेल तर करावी, अशा पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी मला विनंती केली। निश्चितरित्या मी त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या बोलवण्यामुळेच गेलो। त्यामध्ये अजिबात कुठलेही मला काय चुकीचं त्या ठिकाणी वाटत नाही। आणि सातत्यानं जो विषय त्या ठिकाणी बोलला जातो की देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्याप्रमाणे मी गेलो किंवा बोललो, तर आदरणीय देवेंद्र फडणवीसांचा ह्या विषयाशी कोणताही संबंध दुरान्वय पण नाही आहे। आणि 3 वर्षांना हा विषय तुम्हाला सुचतोय, त्यानंतर तुम्हाला काय नरेटिव्ह सेट करायचा आहे, काय टार्गेट करायचं आहे हे तुम्हालाच माहिती। पण निश्चितरित्या ह्या विषयाशी फडणवीस साहेबांचा काही संबंध नाही आहे आणि त्यांच्याकडं मी जाणं हा काय फार मोठा विषय मला वाटत नाही आहे की मी त्यांच्याकडे गेलो आणि त्याचं फुटेज त्यांच्याकडे असण्याबाबत। आपण पाहिलेला आहे समीत कदम यांचा हा बाईट आपण पाहिलेला आहे। देशमुखांनी बोलवलं म्हणून त्यांच्या घरी गेलेलं आहे। या प्रकरणाशी देवेंद्र फडणवीसांचा दुरान्वय सुद्धा संबंध नसल्याचं समीत देशमुखांनी म्हटलेलं आहे। अनिल देशमुखांनी समीत देशमुख यांच्यावरून देवेंद्र फडणवीसांवर आरोप केलेले होते आणि या दोघांमध्ये वाद झाला होता आणि त्याच संदर्भात समीत कदम यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिलेली आहे।